खंड चौथा. धर्म आणि धम्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. तो शब्द अनेक अर्थी आहे. याचे कारण धर्म हा वेगवेगळ्या अवस्थांमधून गेलेला आहे. एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थांतील अर्थाशी समान नाही, तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेला आहे. वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारणभाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्याच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणे. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, धार्मिक, कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले. पण या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजेच गौण आहेत. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळे सगळे चमत्कार घडून येतात, पण जी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे. या अवस्थेत जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञात आणि अज्ञेय अशी शक्ती सैतानी समजली जाई, पण पुढे असं वाटू लागलं की ती कल्याणकारकही आहे. ती कल्याणकारक शक्ती प्रसन्न करून घ्यायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली. यानंतर या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सगळं जग आणि माणसे निर्माण केलेत अशी समजूत रूढ झाली. या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली. धर्मविचाराचा विकास थोडक्यात याप्रमाणे सांगता येईल. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी, यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म. आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात. धम्म धर्मापासून वेगळा कसा? भगवान बुद्ध ज्याला धम्म संबोधतात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधतात त्याच्याशी काही अंशी समान आहे, पण त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमध्ये देखील भेदही थोर आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाही. या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. धर्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांच्या रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजनपासून वेगळा कसा आहे हे दाखवणं अधिक श्रेयस्कर ठरेल. असं म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्याला अवसर देऊ नये. याउलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः आणि तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणं. यावरून स्पष्ट होतं की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही, पण ज्यावेळी दोन माणसं कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अथवा न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून सुटका व्हायची नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. असा समाज अराजक मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा
मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता काय असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुल्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या 2 कोनशिलांपैकी एका कोनशिले इतकं महत्त्व दिले आहे. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बुद्धांनी करुणेला आपल्या धम्मात 2 कोनशिले इतके महत्त्व दिले आहे. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. रिलिजनच्या व्याख्यापेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशीच आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान गौतम बुद्धांचा धम्म. रिलिजन आणि धम्म यामध्ये महदंतर आहे. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. धर्माचे प्रयोजन काय? धम्माचे प्रयोजन काय? ती प्रयोजनं एकच आहेत का की भिन्न आहेत? या 2 प्रश्नांची उत्तरं बुद्धांच्या सुनक्त आणि पोठ्ठापाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात. एकदा भगवान बुद्ध मल्लांच्या अनुपिय या नगरात राहत होते. त्या प्रसंगी एके दिवशी सकाळी चिवर धारण करून हातात भिक्षापात्र आणि दुसऱ्या हातात चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असं वाटलं की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणं योग्य नव्हे. म्हणून ते परिव्राजक भग्गवा याच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले. भगवान बुद्धांना पाहून भग्गवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान या, आसनावर बसावे. भगवान बुद्ध बसल्यानंतर भग्गवा एका लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला, काही दिवसांपूर्वी सुनखत्त लिच्छवी माझ्याकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडलेले असून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याकडे आता राहत नाही. सुखंताचे म्हणणे खरे आहे का? भगवंतांनी उत्तर दिले, होय, सुखंत लिच्छवी जे म्हणतो ते खरं आहे. सुखंत मला ते म्हणाला. त्यानंतर मी त्याला विचारलं, सुखंत, तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो, असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो का? सुखंताने मला उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच तसं मला म्हटलं नव्हतं. मी त्याला विचारलं, आणि तू तरी असे कधी म्हणाला होतास का की शिष्य म्हणून मी भगवंतांच्या छत्राखाली राहीन? नाही भगवान, नाही. नंतर मी त्याला विचारलं, जर मी तुला सांगितलं नव्हतं आणि तूही विचारलं नव्हतंस तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस, त्याचा अर्थ काय? पेड्या, यात दोष तुझा की माझा? पण भगवान, आपण सामान्य माणसांच्या शक्तीबाहेर असे चमत्कार करून मला दाखवत नाही. सुनखत्त बोलला, अरे सुनखत्ता, मी तुला असे कधीतरी म्हटले होते का की तू माझा गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीन? नाही भगवान, असं तुम्ही मला कधीच आश्वासन दिलं नव्हतं. तू कधीतरी आपला असा विचार माझ्यापाशी व्यक्त केला होतास का की मी भगवंतांचे शिष्यत्व स्वीकारीन, कारण तसं केल्याने ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवतील? नाही भगवान, कधी नाही. जर मी तसा बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा, मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते का की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखवणे किंवा न दाखवणे हा आहे? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे की नाही? भगवान, असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका. तथागतांच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे. सुनखत्त, जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्त्व नाही, तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते? पहा मूर्खा, या सगळ्या प्रकारात दोष
तुझ्याकडेच जातो. भगवान, पण आपण मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवत नाही. सुनकत्था, मी तुला कधीतरी असं म्हटलं होतं का की तू माझा शिष्य हो आणि मी तुला त्या वस्तूंचा आरंभाचा साक्षात्कार घडवीन? नाही भगवान. किंवा तू तरी मला असं कधी म्हणाला होतास का की तुम्ही मला वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन? नाही भगवान, असंही नाही. जर मीही तुला असं आश्वासन दिलं नव्हतं आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस तर मग वेड्या माणसा, मला सोडून जाण्याची तू भाषा करतोस याचा अर्थ काय? माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवणे अथवा न घडवणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असं तुला वाटतं का? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हे नव्हे का? भगवान, वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवला अथवा न घडवला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही. तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करेल तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो, हा आहे. सुनखत्त, जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवला अथवा न घडवला हे जर महत्त्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता का आहे? या संवादावरून स्पष्ट होते की धर्म या कल्पनेत वस्तू जातीच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्त्व आहे. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झालेले आहेत. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडकांच्या जेतवनात आराम करत होते. त्यासमयी पोठ्ठपद नावाचा परिव्राजक राणी मल्लकेने तत्वदर्शनावरील वादविवासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तिथे राहत होता. त्याच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथ्था होता. भगवान बुद्ध आणि पोठ्ठपद या दोघांमध्ये एक प्रसंगी याप्रमाणे संवाद घडवून आला. पोठ्ठपद म्हणाला, जग शाश्वत आहे का? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीची आहेत असं आपलं मत आहे का? पोठ्ठपाद, या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेलं नाही. यानंतर पोठ्ठपदने भगवंतांना याप्रमाणे प्रश्न विचारले, जग शाश्वत नाही का? जग शांत आहे का? जग अनंत आहे का? आत्मा आणि शरीर या दोन भिन्न वस्तू आहेत का? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही का? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे का? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले. पोठ्ठपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मतं व्यक्त केली नाहीत? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीही लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाहीत. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्तज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान आणि निर्वाण साधत नाहीत. म्हणून यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोठ्ठपद, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांनी हे तरी स्पष्ट का केले? पोठ्ठपद, कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्तज्ञान, अष्टमार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येतं. म्हणूनच तर मी दुःख, दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केलं आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे. हे दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत. नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे आहेत.
एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजारच्याशी चांगलुपणाने वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवतो, पण नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नाही. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणे तो त्याला जोडतो किंवा त्यापासून सोडवता येतो. धर्माच्या आणि व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचं साधं उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावलेले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना कोणतेही स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे आणि यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक किंवा प्रगल्भ समाजात काही वस्तू किंवा समजुती पवित्र मानल्या जातात आणि काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला जाऊन पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय किंवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल आहे. त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले जाते? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नांची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे. या प्रश्नाचा विवेकबुद्धीशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभी युगात अन्नसामुग्री अतिमर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलंचित आहेत असं म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी आरंभीची आणि प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे का, की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावायला तोच अधिक योग्य ठरणार नाही का? तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता ह्या दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीती नसते असं नाही. व्यापारातही आपापसात नीती असते.
एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. पण या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजेच समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो, तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित किंवा शकलित राहील. असंघटित आणि विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनांचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिनसी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय आणि आपल्या सांख्यबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात किंवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्याला साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे सरकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरं असं की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्माला येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते शेवटी गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्या जणांना होतो, सगळ्यांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावं लागतं. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनवणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवा मानवातील भ्रातृभाव म्हणजेच नीती. म्हणून भगवान बुद्धांनी शिकवले, धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. भाग दुसरा. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धांच्या समकालीनांमध्ये याविषयी दोन भिन्न मतं होती. पहिलं मत शाश्वतवाद आणि दुसरं मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माचे जीवन पुढे चालू राहते असं शाश्वतवादी मानत असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्यांचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्याला बुद्धांचा ठाम विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हे स्वाभाविकतः उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा करणार. पण आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता
आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धांनी अलगद्दुपम्म सुत्तात तक्रार केली आहे. ते म्हणतात, माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानव जातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असं शिकवतो असा माझ्यावर आरोप करतात. खरोखर मी तसं शिकवत नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धांचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी, भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानत नाहीत, मग तो आपण उच्छेदवादी नाही असं कसं म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का? पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का? याचं उत्तर होय असं आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या दोन प्रश्नांना एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरं पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम आपण विचार करू. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1 अग्नी, 2 आप, 3 तेज आणि 4 वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात हो. भगवान बुद्ध म्हणतात नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यामध्ये मिसळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा त्यांचा नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ असा होता. या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरतं, पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जिवंत असतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानत असत. सारिपुत्त आणि महाकोट्टिद्य यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असं म्हणतात, एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथ पिंडकांच्या जेतवनात आरामात वस्ती करत असता महाकोट्टित्य आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. त्यापैकी काही प्रश्न असे होते. महाकोट्टित्य म्हणाला, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्ताने उत्तर दिले, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषयवासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या गोष्टी मागे राखल्या जातात. मग महाकोट्टित्य याने प्रश्न केला, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारिपुत्ताने उत्तर दिले, यांचा उपभोक्ता मन. त्यानंतर महाकोट्टित्याने प्रश्न विचारला, ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्ताने उत्तर दिले, चेतनेवर. चेतना कशावर अवलंबून असते? उष्णतेवर. उष्णता कशावर अवलंबून असते? चेतनेवर. महाकोट्टित पुन्हा म्हणाला, तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते आणि चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर तरी अर्थ काय लावायचा? सारिपुत्त म्हणाला, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचं दर्शन घडवतो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर
अशी ती दोन्ही तत्वे अनोन्याश्रयी आहेत. महाकोटीतने विचारले, शरीर हे निश्चेतन कष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्याला सोडून जातात? सारिपुत्त म्हणाला, चेतना, उष्णता आणि विज्ञान म्हणजेच जाणीव. महाकोटीतने पुन्हा विचारले, इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? सारिपुत्तने उत्तर दिले, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूंमध्ये चेतना आणि उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. जरी त्यांचे श्वासोच्छवास, वितर्क विचार आणि संज्ञा थांबल्या आणि शांत असल्या तरीही मृत अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा हा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोट्टिताने सारिपुत्राला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होतं या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती उत्पन्न करण्याचे थांबवते असा होतो. पण हाही एक उत्तराचा भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसमूहात पुन्हा मिसळून जाते. म्हणून मृत्यूचे किंवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तीसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणवून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीर घटकांचे पुनर्जीवन मानत असत, ते आत्म्याचा पुनर्जन्म मानत नसत. भगवान बुद्धांच्या मताचा अर्थ असा लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतात असं म्हणता येईल. शास्त्र म्हणतं की शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. पुनर्जन्म कोणाचा? सगळ्यात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धांचा विश्वास होता का? असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सगळे भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनवला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणं शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, पण तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पस्यंजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथ पिंडकांच्या जेतवनात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणावत्थूमध्ये राहत होती. यावेळी कौशल राजा पस्यंजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला. पसे नदीने एका माणसाला बोलवून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असं बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू किंवा ब्राह्मण शोधू लागला, पण तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणावत्तूमध्ये राहायला आलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पसे नदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानाला योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण इथं कुणीच दिसत नाही, पण इथं खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसिद्ध आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण
बहुश्रुत, वादाविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीची अशी अहर्थ स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसलराज पसेनदी भिक्कुणी खेमाला भेटायला गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपलं काय म्हणणं आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते का? महाराज, हे गूढ तथागतांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते का असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असं म्हणतात, तर दुसऱ्या प्रश्नाचीही आपण तशीच उत्तरं देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे कारण काय असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटले तरच त्याचे उत्तर द्या. असं म्हणून खेमाने महाराजांना प्रश्न केला, महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे का की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी किंवा लक्षांनी गणित करू शकेल? नाही, असा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे का की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असाही कोणी नाही. असं का? राजा म्हणाला, कारण समुद्र खोल, अमर्याद आणि अगाध आहे. हेमा म्हणाली, त्याचप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परिव्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे अथवा नाही असं कोणतंच विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परिव्यक्त केलेल्या आहेत, अमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सगळ्यांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी किंवा अनअस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. हेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसेनदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून तथागतांना विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व नाही असं म्हणता येईल का? भगवान म्हणाले, महाराजा, यासंबंधी मी काहीही म्हटलेलं नाही. भगवान, मग तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व आहे असं म्हणता येईल का? महाराज, मी तसंही म्हटलेलं नाही. नंतर त्यांनी खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले. भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे का अथवा नाही का, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, या न सांगण्याचे कारण काय? महाराजा, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच प्रश्न पसेंदीला विचारले. भगवान, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरं अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्कुणी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतांसारखेच तिने अक्षरशः हेच उत्तर दिले होते. भगवान, आम्ही कामाची माणसं, आम्हाला पुष्कळ कामं आहेत, आम्ही जातो आता. भगवान उत्तरले, जा, यावेळी जे तुला करणं उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसेनदी आपल्या मार्गाला लागला.